स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएसई देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएसई द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएसई द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं वंदे भारत स्लीपर कोच रेल्वे लवकरच सुरू होणार। वंदे भारत स्लीपर रेल्वे म्हणजे शयनयान रेल्वे येत्या दिनांक 15 ऑक्टोबर नंतर सुरू होण्याची शक्यता आहे। दुसरी गाडी नियमित सेवेसाठी तयार झाल्यावरच वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू करण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी दिली। दिल्लीतील शकूरबस्ती डेपोमध्ये पहिल्या रेल्वे गाडीच्या आवश्यक चाचण्या आणि तपासण्या झाल्यानंतर ती रेल्वेसाठी सज्ज झाली आहे। आता दुसरी रेल्वे गाडी तयार केली जात असून ती 15 ऑक्टोबर पर्यंत सज्ज होईल। दोन्ही रेल्वे गाड्या एकत्रितपणे सुरू करण्यात येतील, अशी माहिती वैष्णव यांनी प्रसारमाध्यमांना दिली। रेल्वेची सेवा नियमित सुरू ठेवण्यासाठी दुसरी रेल्वे गाडी महत्त्वाची आहे, म्हणून आम्ही दुसऱ्या रेल्वेची प्रतीक्षा करीत आहोत। एकदा ती तयार झाली की आम्ही कोणत्या मार्गाचा निर्णय घेऊन सुरू करू, असे ते म्हणाले। बिहार विधानसभा निवडणुका वर्षाखेरीस होणार असल्याने या गाड्या नवी दिल्ली ते पाटणा मार्गावर सुरू होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। दुर्गा माता दौडीला युवा वर्गाचा वाढता प्रतिसाद। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित श्री दुर्गा माता दौडीचे आज तिसरे पुष्प संपन्न झाले। आजच्या दौडीचा मार्ग श्री शिवतीर्थ मिलिटरी महादेव मंदिर ते जत्तीमठ देवस्थान असा होता। प्रारंभी मिलिटरी महादेव मंदिर येथे महादेवाची आरती करून सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी, सुभेदार मेजर संदीप खोत यांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर त्यांच्या हस्ते दौडीचा ध्वज चढवण्यात आला। त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून दुर्गा माता दौडीला सुरुवात करण्यात आली। यावेळी पंडित एस.के. पाठक तसेच तेथील अधिकारी वर्ग उपस्थित होते। त्यानंतर ही दौड मार्गस्थ झाली। सीमोल्लंघनाच्या पूर्वतयारीसाठी आयुक्तांना निवेदन। मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने येणाऱ्या 2 ऑक्टोबर 2025 रोजीच्या सीमोल्लंघन कार्यक्रमासंदर्भात मनपा आयुक्तांना निवेदन सादर करण्यात आले। तसेच पूर्वतयारी संदर्भात माहिती देण्यात आली। बी शुभा यांनी या निवेदनाचा स्वीकार केला। शेकडो वर्षाच्या परंपरा असलेला बेळगावचा दसरा सालाबादप्रमाणे सीमोल्लंघन मैदान म्हणजेच मराठी विद्यानिकेतन मैदान कॅम्प येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे। राज्यात म्हैसूरनंतर बेळगाव येथेच शहरात मोठा दसरा संपन्न होतो। गेल्या काही वर्षातून दसरा महामंडळाच्या माध्यमातून शिस्तबद्ध व भव्य स्वरूपात दसरा उत्सव नियोजन करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा हा उत्सव साजरा होणार असून यासाठी मनपा आयुक्तांनी पूर्वतयारीसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। या संदर्भातील निवेदन महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी आणि आमदार राजू सेठ यांनाही देण्यात आले। यावेळी महामंडळाचे मानदाध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, अध्यक्ष आनंद आपटेकर, स्वागताध्यक्ष माजी महापौर मालोजी अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलगटगी, कार्याध्यक्ष अंकुश केसरकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। बापट गल्लीतील नियोजित बहुमजली वाहनतळ रद्द। बापट गल्ली येथील नियोजित बहुमजली वाहनतळ रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। तो वाहनतळ आता खंजरगल्ली येथील महापालिकेच्या जागेत उभारण्याचे नियोजन आहे। या अनुषंगाने मंगळवारी महानगरपालिकेच्या आयुक्त बी शुभा यांच्यासह महसूल उपायुक्त रेश्मा ताळीकोटी, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार यांच्यासह स्मार्ट सिटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। त्यांनी बापटगल्ली येथे जाऊन वाहनतळाच्या जागेची पाहणी केली। सध्या असलेल्या जागेमधून रस्ता केला जाणार आहे। तो रस्ता शहराच्या मास्टर प्लॅनमध्येही समाविष्ट आहे। शिवाय तेथे बहुमजली वाहनतळ बांधल्यास वाहतूक कोंडी व अन्य समस्या उद्भवण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे बापट गल्लीऐवजी खंजर गल्लीत वाहनतळ उभारण्याचे नियोजन करण्यात येत आहे।
वैश्यवाणी समाजाच्या सभेत जनगणनेबाबत मार्गदर्शन. वैश्यवाणी समाजाची सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष दत्ता कणबर्गी होते. तसेच व्यासपीठावर रोहन जुवळी, प्रवीण पिळणकर, अंजली किनारी, महादेव गावडे, राहुल गावडे, अरविंद कलगटगी, गजानन गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत करून सभेला सुरुवात करण्यात आली. कर्नाटक सरकारकडून दिनांक 22 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या जातीनिहाय व आर्थिक सर्वेक्षणामध्ये वैश्यवाणी समाजाने भरावयाच्या नोंदीची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. धर्म हिंदू, जात वैश्यवाणी असून त्याचा क्रमांक 1490 आहे. या सर्व गोष्टी समाजाला कार्यकारिणीच्या वतीने समजावून सांगण्यात आल्या. त्याचप्रमाणे अर्ज भरण्याचे आवाहनही करण्यात आले. या सभेमध्ये सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी केले तर राहुल गावडे यांनी आभार मानले. या संदर्भात दत्ता कणबर्गी यांनी समाजाला आवाहन केले आहे. नमस्कार. वैश्यवाणी समाजातील सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की उद्या 22 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणाऱ्या जातीय जनगणनेमध्ये आपल्या वैश्य समाजाचं जे गणना होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांनी वैश्यवाणी अशीच त्याच्यामध्ये नोंद करावी. या वैश्यवाणी समाजाचा जो नंबर आहे तो 1490 आहे, 1490. कृपया हा सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि त्याप्रमाणेच माहिती द्यावी. एखाद्या वेळी तुम्ही वैश्यवाणी असं चुकत असाल तरी सुद्धा 1490 हा जर नंबर सांगत असाल तर त्याप्रमाणे त्यांच्या टॅबमध्ये ते सिलेक्ट करतील. तर ह्याच्यामध्ये 3 मुख्य गोष्टी आहेत की एक आहे आपला धर्म जो हिंदू म्हणून सांगायचा आहे, जात जी आहे ती आपण वैश्यवाणी म्हणून सांगायची आहे आणि त्याच्यानंतर उपजात जी आहे ती तुम्ही आपलं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये बघा, त्याच्यामध्ये जर नार्वेकर म्हणून लिहिलेलं असेल तर नार्वेकर लिहा, वैश्य म्हणून लिहिलेलं असेल तर वैश्य म्हणून लिहा आणि बांदेकर असेल तर त्याप्रमाणे, म्हणजे जे काय आहे त्याप्रमाणे. पण जात जिथं येईल तिथं मात्र तुम्ही कृपया वैश्यवाणी असंच सगळं तिथं सांगा आणि बाकीची जी माहिती आहे ती जशी त्यांनी विचारतील त्याप्रमाणे द्यावी. आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून ही जी जनगणना आहे ही फार महत्वाची आहे, कारण कित्येक वर्षांच्या लढ्यानंतर आपली वैश्यवाणी ही जात सरकारी नोंदीमध्ये आलेली आहे. त्यामुळं आपण सर्वांनी आपलं सर्वांचं हे कर्तव्य आहे की त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला आपली जात सांगू त्यावेळेला वैश्यवाणी अशीच नमूद करू आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला जो हा सर्वे कंप्लीट होईल मग ओबीसी मिळणं नाही मिळणं हे ठरवलं जाईल. परंतु आपली जी संख्या आहे ती दाखवण्यासाठी आपल्या सर्वांनी वेगवेगळी जात न सांगता वैश्यवाणी हीच सांगावी अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले. धन्यवाद.